परिशिष्ट 8. दलितोद्धारात दयानंदांच्या देवदूतांची आणि आर्य समाजाच्या स्वयंसेवकांची भूमिका. चांद अछूत विशेषांकात अभिव्यक्त दलितों के व्यथा कथा वर आधारित. श्री नंदकिशोर तिवारींच्या संपादकत्वाखाली चांद नामक हिंदी मासिकाचा अछूत विशेषांक मे 1927 मध्ये म्हणजे सुमारे 81 वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. अंकाचे मुख्य संपादक नंदकिशोरजी तिवारी आणि अक्षरजुळणी बन्सीलालजी कोरी यांची होती. विशेषांकाच्या मुखपृष्ठावर एक कृष्णधवल चित्र मुद्रित होते, ज्यात सरयू पारीण ब्राह्मण तिवारी आणि कोरी चांभार एकाच ताटात आणि एकाच टेबलावर सहभोजन करीत असलेले दिसत आहेत. विशेषांकाची एकूण पृष्ठसंख्या 192 आहे. हा विशेषांक दलितोद्धार आणि सामाजिक परिवर्तन यास समर्पित आहे. संपादकाने प्रस्तावनेत अंकाचा उद्देश सामाजिक अत्याचारावर प्रकाश टाकणे आणि त्याविरुद्ध आंदोलन करणे असे असल्याचे म्हटले आहे. पंडित किशोरीदास वाजपेयी सारख्या शास्त्रीय विद्वानाने वाल्मिकी, रविदास, नाभा, नामदेव, कबीर, कुबा यासारख्या दलित संतांच्या आणि भक्तांच्या महत्तेवर प्रकाश टाकला आहे. धर्मांतरावर प्रकाश टाकणाऱ्या हिंदी कोविद जहूर बख्शने अछूत की आत्मकथा लिहिली आहे. मुंशी प्रेमचंदांची कालजयी कथा मंदिर ही यातच प्रकाशित झाली आहे. दलितांचे शुभचिंतक C.F. अँड्र्यूज आणि खरे दलितोद्धारक अमर शहीद स्वामी श्रद्धानंद यांची पूर्ण एक पृष्ठाची छायाचित्रे यात छापली आहेत. रेखाचित्राद्वारेही तत्कालीन दलित संसार साकार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संपादकीय विचारमध्ये मद्रास अर्थात चेन्नई प्रांताच्या एका जिल्ह्यात 5 वर्षात 50,000 दलित ईसाई झाल्याचा उल्लेख आहे. अनेक रेखाचित्रापैकी एक चित्र असेही आहे, ज्यात ख्वाजा हसन निजामीस स्वप्नात दलित कलमामध्ये इमान आणताना दाखविले आहे. दलितांमध्येही जागृतीची लाट उठत असल्याचे दिसत आहे. संघटन आणि आत्मसन्मानाचा भाव जागृत होऊन सुधारणावादाकडे ओढ वाढत चालली आहे. महाड महाराष्ट्रामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने तथाकथित द्विजांच्या अनुदारतेची सीमा स्पष्ट केली आहे. चर्चित चांद विशेषांकाच्या शेवटच्या परिच्छेदात दलितांच्या व्यथा कथा अभिव्यक्त करणाऱ्या अनेक बातम्या आहेत. बऱ्याच बातम्यामध्ये आर्य समाज दलितों को छाती लगा भाइयों वरना ये लाल औरों के घर जाएंगे या भावाने चिकित्सकवत तल्लीन पाहिला जाऊ शकतो. शूद्रांना यज्ञोपवीत देणे, त्यांच्याशी सहभोजन, विभाजित गावे एक गाव एक पानवठामध्ये परिवर्तित करणे, तसेच सर्वंट्स ऑफ प्युपिल सोसायटी दलितोद्धार कॉन्फरन्समध्ये लाला लाजपत रायजींच्या सभापतित्वाखाली आर्य प्रचारक लक्ष्मणराव ओगले यांचे भाषण, बडोदरा नरेश सयाजीराव गायकवाडद्वारे दलितोद्धारासंबंधी कायदा बनविणे, दलितांना आर्य समाजात प्रवेश देणे आणि स्वामी श्रद्धानंद दलितोद्धार शाळांमधील शिक्षकांचे संमेलन आदी घटनांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये आर्य समाजाचे स्वयंसेवक तसेच स्वामी दयानंद सरस्वतींचे देवदूत सक्रिय असल्याचे पाहिले जाऊ शकते. माननीय डॉक्टर आंबेडकरांनी दलितांच्या व्यथा कथा अभिव्यक्त करीत असताना ज्या घटनांचा आधार घेतला आहे, त्यापैकी 95% घटना त्यांनी प्रकाश लाहोर, तेज दिल्ली, प्रताप दिल्ली, मिलाप दिल्ली, आर्य गजट लाहोर, सिव्हिल अँड मिनिस्टर गजट लाहोर आदी आर्य समाजी पत्रांतून उद्धृत केले आहेत. पहा, अस्पृश्यता अथवा भारत की बहिष्कृत बस्तियों के प्राणी, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर, संपूर्ण वाङ्मय, खंड 9, पृष्ठ 50 ते 101. तत्कालीन इतिहास आणि परिवर्तित होत असलेल्या सामाजिक परिस्थितींच्या अध्ययनासाठी चांद अछूत विशेषांक मासिकात बहुमूल्य सामग्री आहे.
सन 1927 नंतर 1998 मध्ये राधाकृष्ण प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड 2138 नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग दरियागंज नई दिल्ली येथून ही दुर्लभ संदर्भ सामग्री प्राप्त केली जाऊ शकते. पत्रकारिता साहित्य तर तद्युगीन समाजाचे सर्वाधिक प्रमाणयुक्त दर्पण असते. या विशेषांकाचे प्रत्येक पद, प्रत्येक पृष्ठ, प्रत्येक रचना आणि प्रत्येक रेखाचित्र आपल्या काळाचा अभिलेख तसेच दस्तावेज आहे. अस्पृश्यता निवारण. भोला बंगालमध्ये दास जातीचे काही हिंदू राहतात, ज्यांना तेथील लोक दलित आणि अस्पृश्य समजत असत. आनंदाची बातमी अशी आहे की आता तेथील हिंदूंनी आपले जुने विचार सोडून दिले आहेत. अशातच तेथील बार लायब्ररीमध्ये एक सहभोजन झाले होते, ज्यात दास जातीच्या लोकांसोबत तेथील प्रसिद्ध ब्राह्मण, वैश्य आणि कायस्थांनीही जेवण केले होते. अस्पृश्यांबरोबर सहभोजन. जबलपूरच्या कालीमाई मंदिरात अशातच अस्पृश्यांसह एक सहभोजनाचा कार्यक्रम झाला, ज्यात ब्राह्मण, वैश्य आदी उच्च जातीचे कित्येक सज्जन सहभागी झाले होते. मेहतरामध्ये अर्थात भंग्यांमध्ये जागृती. दिल्लीच्या मेहतरामध्ये सतत जागृती होत आहे. त्यांनी आपल्या उपनगरामध्ये वाल्मिकी सेवा संघ स्थापित केले आहेत, ज्याद्वारे ते आपल्या जातीमध्ये नवजीवनाचा संचार तसेच आपल्या महिलांच्या रक्षण करण्यासाठी संघटना करू लागले आहेत. इतर ठिकाणचे मेहतर बंधूही दिल्लीचे अनुकरण करतील अशी आपण आशा करावी काय. सार्वजनिक मिरवणुकांमध्ये अस्पृश्य. अलीगड, वाराणसी आदी कित्येक ठिकाणी होळीच्या सार्वजनिक मिरवणुकांमध्ये अस्पृश्यांच्या सम्मिलित होण्याच्या बातम्या प्राप्त झाल्या आहेत. या प्रसंगी समस्त हिंदू बांधवांनी त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांना मिठाई वाटली. चांभारांना मुभा. भिवानीच्या हिंदूंनी चांभारांना सार्वजनिक आडविहिरीवर पाणी भरण्याची मुभा दिली आहे. कित्येक ठिकाणी जेव्हा ते पाणी भरण्यास आले तेव्हा त्यांचे स्वागत केले गेले. मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश. ढंडा. रांचीचे महंत श्री रामशरणदासजींनी मागील शिवरात्रीच्या प्रसंगी आपल्या शिवमंदिरात अस्पृश्यांना प्रवेशाची अनुमती दिली होती. सकाळपासूनच पुष्कळसे मेहतर अर्थात भंगी आणि चांभार बांधव स्वच्छ वस्त्रे नेसून मंदिरात गेले आणि त्यांनी शिवरात्र महोत्सव साजरा केला. कानपुरात अस्पृश्योद्धार. कानपुरात हिंदू बालसभा अस्पृश्योद्धाराचे कार्य मोठ्या तीव्र गतीने करीत आहे. तिने कित्येक मोहल्ल्यात अस्पृश्यांचे संघटन करण्याच्या उद्देशाने अस्पृश्य सभा स्थापित केल्या आहेत. अस्पृश्यांसाठी शाळाही जागोजाग स्थापन झाल्या आहेत आणि अजूनही होत आहेत. चांभार कॉन्फरन्स. गाडीवाला. पंजाबमध्ये नुकतीच एक विराट चांभार कॉन्फरन्स झाली होती. तिच्या सर्वच अस्पृश्य जातीचे सुमारे 10,000 प्रतिनिधी उपस्थित होते. या कॉन्फरन्सचा एवढा प्रभाव पडला की हळूहळू हिंदूंचा कट्टरपणा दूर होऊ लागला आणि तेथील 11 सार्वजनिक आड विहिरी दलित जातीसाठी खुल्या केल्या गेल्या. अंत्यजोद्धारासाठी कायदा. वडोदरा राज्याच्या व्यवस्थापन सभेत तेथील अंत्यज प्रतिनिधी श्री मूलदास भूधरदासजींनी एक मसुदा प्रस्तुत केला आहे. त्या कायद्यानुसार अंत्यजांना सार्वजनिक तसेच सरकारी शाळा, वस्त्या, वाचनालये, कचेऱ्या, तलाव, आडविहिरी, देवालये, धर्मशाळा आदींचा लाभ घेण्याचा तेवढाच हक्क असेल जेवढा इतर जातींना आहे. यानुसार बेगारीची प्रथा पूर्णपणे नष्ट केली जाईल. अंत्यज रोग्यांची सेवा शुश्रूषा सरकारी औषधालयामध्ये त्याच प्रकारे केली जाईल ज्या प्रकारे इतर जातींची. एवढेच नव्हे तर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आदी सरकारी नोकर असतील तर त्यांना नोकरीतून काढून टाकले जाईल आणि जर कोणी बिगर सरकारी माणूस या विरुद्ध आचरण करील तर ₹500 पर्यंत आर्थिक दंड केला जाईल. विराट सभा. नुकतीच कोलकात्यामध्ये अखिल भारतवर्षीय रैदास सभा झाली होती. त्यात सुमारे 5,000 रैदास
अर्थात चांभार बांधव उपस्थित होते आणि उच्च वर्णांच्या काही सज्जनांनीही त्यात भाग घेतला होता. सभेत दारू आणि गोमांसाचा त्याग करण्यासंबंधी कित्येक उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झाले. रोहतकमध्ये जागृती. नुकतीच रोहतकमध्ये दानक लोकांची एक विराट सभा स्वामी रामानंदांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेत राजपुताना, जींद, हिसार, करनाल, गुडगाव, दिल्ली आदी ठिकाणचे दानक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सभेत अनेक विद्वानांची सुधारणा संबंधी भाषणे झाली, तसेच कित्येक उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झाले. बरासत कॉन्फरन्स. नुकतेच बरासत बंगाल अस्पृश्य कॉन्फरन्सचे तिसरे अधिवेशन श्री पियुषकांती घोष, संपादक अमृत बाजार पत्रिका यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या कॉन्फरन्समध्ये कोलकाता आदी ठिकाणच्या कित्येक प्रतिष्ठित व्यक्ती सम्मिलित झाल्या होत्या. त्यात कित्येक प्रस्तावाव्यतिरिक्त अस्पृश्यता निवारण, शिक्षण प्रसार आणि दलितोद्धारासंबंधी उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झालेल्या प्रस्तावांचे समर्थन उच्च वर्णांच्या नेत्यांनीही केले. अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश. विक्रमपूर, ढाका इलाक्याच्या प्रसिद्ध गाव वज्रयोगिनीमध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला गेला आहे. नुकतेच अस्पृश्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली आणि उच्च वर्णांच्या हिंदूंनी त्यांच्या सोबत बसून पाणी पिले व मिठाई खाल्ली. त्याच रात्री एक विराट सभा भरली, ज्यात अस्पृश्यता निवारणावर जोरदार भाषणे झाली आणि दलित बांधवांना समान अधिकार प्रदान करण्यावर भर दिला गेला. गुडगाव दलितोद्धार कॉन्फरन्स. नुकतीच गुडगाव जिल्हा वल्लभगड येथे दलितोद्धार कॉन्फरन्स मोठ्या धूमधडाक्यात व उत्साहात पार पडली. सभापतींचे आसन डॉक्टर मुंजीजी यांनी सुशोभित केले होते. तसेच शहापुराधीश श्री सर नाहरसिंह, कुंवर रणंजयसिंह, डॉक्टर केशवदेव शास्त्री, स्वामी रामानंदजी प्रभृती सज्जनही कॉन्फरन्समध्ये सम्मिलित झाले होते आणि त्यात त्यांनी योग दिला होता. कॉन्फरन्समध्ये अस्पृश्यता निवारण, बेगारबंदी आदी संबंधी प्रस्ताव स्वीकृत झाले. अस्पृश्यांना अधिकार. नुकतीच मुंबई प्रांतीय व्यवस्थापक सभेस विचारणा केल्यावरून तेथील स्वायत्त शासन विभागाच्या मंत्री महोदयांनी सूचना दिली आहे की सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे की त्यांनी काउन्सिलचा तो प्रस्ताव अंमलात आणावा, ज्यात अस्पृश्य जातींना सार्वजनिक आडविहिरी, तलाव आणि संस्था उपयोगात आणण्याचा अधिकार दिला आहे. अमरावतीत विराट सभा. नुकतीच अमरावतीच्या गणेश थिएटरमध्ये तेथील हिंदू सभेच्या वतीने एक सार्वजनिक सभा झाली होती. तिच्यात सर्वच विचारांचे हिंदू सम्मिलित झाले होते. सभेत महारांची उपस्थिती हजारोंच्या संख्येने होती. सभापतींचे आसन सर M.B. जोशी, भूतपूर्व उपप्रधान, मध्य प्रांतीय व्यवस्थापिका सभेने घेतले होते. श्री ओगले, श्री B.G. खापर्डे आदी माननीय व्यक्तींनी अस्पृश्यता निवारणावर जोरदार भाषणे दिली. सभेत सर्वांना तिळगुळ वाटण्यात आले, जे सर्वांनी खाल्ले. सर्वंट ऑफ प्युपिल सोसायटी. सर्वंट ऑफ प्युपिल सोसायटीने नुकताच आपला 7 वर्षांचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यावरून जाणवते की वरील सोसायटीने पंजाब तसेच संयुक्त प्रांतात अस्पृश्योद्धाराचे पुष्कळ कार्य केले आहे. जेथे उच्च वर्णांचे हिंदू वाल्मिकी अर्थात भंगींची सावली सुद्धा पडू देत नसत, तेथे लाहोर सारख्या विशाल नगरात त्यांच्या मोठमोठ्या मिरवणुका निघतात आणि उच्च वर्णांचे हिंदू त्यांचे हार्दिक स्वागत करतात. याच प्रकारे कित्येक ठिकाणी वरील सोसायटीच्या प्रचाराचा परिणाम म्हणून हिंदूमध्ये जागृती होत आहे. नुकतेच सोसायटीचे वार्षिक अधिवेशन मोठ्या समारंभाद्वारे साजरे केले गेले होते, ज्याच्या सोबत एक वाल्मिकी कॉन्फरन्सही झाली. कॉन्फरन्सचे सभापती होते सुविख्यात दानशूर जमनालालजी बजाज. दलितोद्धारक शिक्षक संमेलन. मागील 10 एप्रिलला श्री श्रद्धानंद दलितोद्धार सभेच्या शाळांच्या शिक्षकांचे संमेलन बुलंदशहरामध्ये भरले. सभापतीचे आसन प्रोफेसर परमात्मा शरणजी M.A. यांनी सुशोभित केले होते. त्यात दलितांच्या शिक्षणाविषयी कित्येक उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झाले.
अस्पृश्यांना अधिकार. कुंभाच्या प्रसंगी महामना पंडित मदन मोहन मालवीयांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतवर्षीय सनातन धर्मसभेचे वार्षिक अधिवेशन भरले होते. त्यात अस्पृश्य म्हणविणाऱ्या वाली दलित जातीस देवस्थानात प्रवेश करण्यात आणि सार्वजनिक आडविहिरी आदीवर पाणी भरण्यात बाधा न आणण्यासंबंधी कित्येक प्रस्ताव स्वीकृत झाले. दलितांचा आर्य समाज प्रवेश. नुकताच बिजनोर जिल्ह्याच्या गोविंदपूर तसेच सदाफल गावांच्या सुमारे 80-90 चर्मकारांनी आर्य समाजात प्रवेश केला. बिजनोर जिल्ह्याच्या आर्य समाजाद्वारे त्यांचा संस्कार करविण्यात आला, ज्यात स्त्री पुरुषांनी हवन केले. त्यानंतर सहभोजन झाले. अखिल भारतीय अच्युतोद्धार कॉन्फरन्स. गेल्या 17 एप्रिलला हिंदू महासभेच्या प्रसंगी पंजाब केसरी लाला लाजपतराजेंच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतवर्षीय अच्युतोद्धार कॉन्फरन्स झाली. स्वागताध्यक्षांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाचे आंदोलन सुरू करण्यास सांगितले आणि लाला लाजपतरायजींनी आपल्या भाषणात अस्पृश्यतेच्या कलंकाची घोर निंदा करीत ती धुवून काढण्याचे अपील केले. त्यानंतर अच्युतोद्धारासंबंधी कित्येक परमोपयोगी प्रस्ताव स्वीकृत झाले. त्यात दलित श्रेणींना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांविषयी समान अधिकार दिले जाण्यास आणि सार्वजनिक आडविहिरी त्यांच्यासाठी खुल्या केल्या जाण्याचे सांगितले गेले. वाराणसी अछूत संमेलन. गेल्या 24 एप्रिलला चौबेपुरात बनारस जिल्हा अच्युत संमेलन श्री नरेंद्र देवजींच्या अध्यक्षतेखाली मोठ्या धूमधडाक्यात भरले. त्याप्रसंगी श्री गणेश शंकर विद्यार्थी, श्री बिहारी लालजी चर्मकार आदी कित्येक प्रतिष्ठित सज्जन उपस्थित होते. सभापती महोदयांनी आपल्या भाषणात म्हटले की जर आपण अस्पृश्यांना जवळ केले नाही तर आपल्या हिंदू धर्माचा, हिंदू जातीचा तसेच हिंदू सभ्यतेचा नाश लवकरच होईल. संमेलनात अच्युतोद्धारासंबंधी कित्येक उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झाले, ज्यात अच्युतांना सार्वजनिक अधिकार देणे तसेच त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे आदीवर भर दिला गेला. अस्पृश्यता निवारणाचे समर्थन. नुकतेच कोलकात्यामध्ये अखिल भारतीय अग्रवाल महासभेचे वार्षिक अधिवेशन भरले होते. त्याचे सभापती श्री नेवटीज यांनी आपले भाषण देताना अग्रवाल समाजाने अस्पृश्य जाती सुधारण्याचे तसेच अस्पृश्यता दूर करण्याचे अपील केले. हिंदू महासभा आणि अस्पृश्य. मागील ईस्टरच्या सुट्ट्यामध्ये डॉक्टर मुंजे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेचे अधिवेशन पाटण्यात भरले. अध्यक्ष महोदयांनी धर्मशास्त्राचे कथन उद्धृत करीत अस्पृश्यतेची निस्सारता प्रकट केली. महासभेत अच्युत जाती संबंधी कित्येक उपयुक्त प्रस्ताव स्वीकृत झाले आणि त्यांना सार्वजनिक अधिकार देण्यावर भर दिला गेला. चांभाराची हत्या. रायपूर जिल्ह्याच्या निपनिया गावात ब्राह्मणांनी आणि राजपुतांनी मिळून एका चांभाराची हत्या केली अशी बातमी आहे. चांभाराचा अपराध असा होता की त्याने यज्ञोपवीत अर्थात जानवे धारण केले होते. अनुदारताची मर्यादा. मुंबई प्रांताच्या महाड नामक गावात द्विजांद्वारे दलितावर अत्याचार करण्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाली आहे. असे म्हटले जाते की नगरपालिकेने तेथील सार्वजनिक तलाव जनसामान्यांसाठी मोकळा करून दिला होता. तेथील दलित बांधव तेथे स्नानासाठी जात होते तेव्हा मागून काही द्विजांनी आक्रमण केले, ज्यामुळे 20 माणसे जखमी झाली. मुसलमानांकडून अत्याचार. अशातच बातमी आली की वाराणसीमध्ये रैदास बांधवांची एक विराट सभा भरली होती आणि तीत जाती सुधारणा तसेच अधिकार प्राप्तीविषयी उपदेश होत होते. तेव्हा सुमारे 40 लाठीधारी मुसलमानांनी त्यावर आक्रमण केले. ताबडतोब पोलीस पोहोचल्यामुळे हाणामारी होऊ शकली नाही व गुंड पळून गेले. अस्पृश्य बालिके शिकविण्याचा नकार. उज्जैनमध्ये मुलींसाठी 12 शाळा आहेत, परंतु दुःखाने लिहावे लागत आहे की त्यापैकी कोणत्याही शाळेत बलाईंच्या मुलींना प्रवेश दिला जात नाही. नुकतीच एक मुलगी एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेली असता तेथील मुख्याध्यापिकेने तिला प्रवेश नाकारला. त्याबरोबरच तिला असेही सांगितले गेले की ती कोणत्याही शाळेत प्रवेश घेऊ शकणार नाही.
तेथील उच्च पदाधिकारी याकडे लक्ष देतील अशी आशा करता येईल काय? हिंदूंना सावधानतेची सूचना. कोमिल्ला बंगाल जवळ महेश प्रांगणात अस्पृश्यांनी सभा भरवून हिंदूंना सावधानतेची सूचना दिली आहे की त्यांनी अस्पृश्यांशी भेदभाव संपवून टाकावा, अन्यथा ते ईसाई अथवा मुसलमान होतील. अस्पृश्यांच्या मिरवणुकीत बाधा. नुकतीच शेजपुरियार मंदसौरच्या चर्मकारांनी श्री गंगाजीची मिरवणूक मोठ्या उत्साहाने काढली होती, परंतु तेथील उच्च वर्णांच्या लोकांनी त्यांची विनंती धुडकावून ती वाटेतच रोखून धरली आणि चर्मकारांना वाईट रीतीने बदडून काढले.